2029 पर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री राहतील हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. त्यांनी राम रक्षा आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी स्वतःची रक्षा करण्याचं एखादं पूजापाठ त्यांनी केली पाहिजे. आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणयजी फुके आहेत. दैनिक मुंबई तोरमारेच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पण त्याचबरोबर विरोधी गटातील उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी थांबवण्यासाठी हे ऑपरेशन सुरू आहे असं म्हटलंय. काय सांगाल? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब जेही असे या प्रकारचे स्टेटमेंट करतात हे त्यांच्या वैफल्यग्रस्तातनं करतात आहे. ते कुठेतरी वैफल्यग्रस्त झालेलं आहे, कुठेतरी फ्रस्ट्रेटेड झालेलं आहे आणि म्हणून या प्रकारचे स्टेटमेंट ते वारंवार करत आहे. ते कुठेतरी आपली पक्ष टिकू शकत नाही, आपली संघटना टिकू शकत नाही. कुठेतरी त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या नेतृत्वाप्रती अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी ते फार फ्रस्ट्रेटेड झालेले आहे. दुसरं आली फडणवीस साहेबांचा विषय. तर फडणवीस साहेब स्वतःचं नेतृत्व त्यांनी एक इस्टॅब्लिश केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे. तर त्यांचा काही वाकडं होऊ शकत नाही, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांची चिंता करू नये. आदित्य ठाकरेंनी सुद्धा काल असं वक्तव्य केलं की काही दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री झालेले पाहायला मिळते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळते. 2029 पर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री राहतील हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. समान नागरिक कायद्यासंदर्भात आता अधिवेशनामध्ये तो कायदा लागू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यासाठी आग्रही आहेत असे समजते. काय सांग? मागच्या अधिवेशनामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या संदर्भात, महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या संदर्भात मी एक लक्षवेधी लावली होती. त्याच्या उत्तरात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तो हा कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करणार. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये महिला असणार, पुरुष असणार किंवा कोणत्या जाती धर्मामध्ये कोणताही भेद नसो, सगळ्यांना समान कायदे असले पाहिजे. त्याकरता हा कायदा आणणे फार आवश्यक आहे. तो या अधिवेशनात नाही तर पुढच्या अधिवेशनापर्यंत येणार ही अपेक्षा करतो. या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन एक उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्यात काही जजेस आहे, काही रिटायर्ड जजेस आहे, काही याचे जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांचा सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. एक्सपर्ट कमिटी यामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि निश्चितच ही कमिटी पुढच्या 3 महिन्यात या संदर्भातला एक त्यांचा अहवाल देऊन पुढच्या अधिवेशनात निश्चितच हा कायदा लागू होणार हे मला विश्वास आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत उद्धव ठाकरे कौतुक करत आहेत, त्यांना जवळीक दाखवते त्यांच्याविषयी, पण आज मात्र त्यांनी भाजपवर कडाडून टीका केलेली आहे. राम मंदिर कथित घोटाळ्याविरोधात ते 5 तारखेला राम रक्षा आंदोलन करणार आहेत दादरच्या हनुमान मंदिरात. त्यांनी राम रक्षा आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी स्वतःची रक्षा करण्याचं एखादं पूजापाठ त्यांनी केली पाहिजे. प्रभू श्रीरामांना त्यांनी आशीर्वाद मागितला पाहिजे की जी उरलेली आता शिवसेना आहे ती तरी त्यांच्याकडे टिकली पाहिजे. आदित्य ठाकरे सोडून जे उरलेले आमदार आहेत ते तरी त्यांच्याकडे टिकले पाहिजे, किंवा जी संघटना उरलेली आहे ती तरी जशी आहे तशी टिकली पाहिजे. असा त्यांनी राम रक्षाच्या जागी त्यांनी स्वतःच्या रक्षाचा एखादा पूजापाठ त्यांनी केली पाहिजे. राम मंदिरातील घोटाळ्याचा पैसा या फोडाफोडीमध्ये वापरला जातोय असा सुद्धा त्यांनी अप्रत्यक्ष आरोप केला. ते फ्रस्ट्रेटेड आहे, ते कसं काही बोलतील त्याला काही अर्थ नाही. काय सांगाल? पावसाळी अधिवेशनात एकंदर विधान परिषदेमधील चर्चा असेल किंवा तुम्ही मांडलेले प्रश्न असतील या संदर्भात काय सांगाल? नाही, मी अनेक प्रश्न मांडले लक्षवेधीच्या माध्यमातून. मी नागपूरमध्ये जे अंबाझरी तलावाचं प्रदूषीकरण होत आहे, कुठेतरी मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातले तलाव असतील, नद्या असतील, यांना दूषित पाणी त्याच्यामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं आणि नगरपालिकेचं दूषित पाणी त्या सगळ्या तलावांमध्ये जाऊन ते नष्ट होत आहे. या संदर्भातली लक्षवेधी लावले. पंकजाताई मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं त्या संदर्भातल्या बैठकी लावून, आणि काही उपाययोजना, कडक उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. ओबीसीच्या संदर्भातला विषय लावलेला आहे. त्यानंतर 260 मध्ये FDA म्हणजे अन्न व औषधी विभागाच्या माध्यमातून झालेल्या कारवाईच्या संदर्भात मी तुकारामजी मुंडे यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर याच प्रकारच्या कारवाई आतापर्यंत का झाल्या नाही त्याही संदर्भातला प्रश्न मी विचारला. त्यानंतर या विभागाला अनेक पद रिक्त आहे, ते पद भरल्या गेल्या पाहिजे. नवीन आणखीन पद तिथे मान्यता दिली पाहिजे. नवीन लॅबची त्यात आणखीन निर्मिती झाली पाहिजे. आज फक्त 6 ठिकाणी लॅब आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणा, नागपूर व संभाजीनगर या 6 ठिकाणीच लॅब आहे. हे प्रत्येक तालुका ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी
अशा प्रकारच्या लॅब्स तयार झाल्या पाहिजे. जवळपास 1000 पदं इथे निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं रक्षण करण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. अशा अनेक मागण्या मी या माध्यमातून केलेल्या आहे. धन्यवाद. पावसाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या मागील अधिवेशनात मी हा मुद्दा मांडला होता, त्याबद्दल आता सकारात्मक दिसून येत आहे. त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपल्या उरल्या सुरल्या पक्षाची रक्षा करावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यास सक्षम आहेत, त्यांची काळजी त्यांनी करू नये, अशी प्रतिक्रिया आमदार परिणय फुके यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळकर, दैनिक मुंबई तरुण भारत.